नमस्कार, मी दुर्गेश सोनार. मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. देशभरामध्ये नोटाबंदी लागू होऊन आता जवळपास 7 महिने उलटून गेलेत, पण अजूनही नव्या नोटांचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. राज्याच्या विविध भागातल्या एटीएम मध्ये आउट ऑफ कॅशचे बोर्ड पुन्हा दिसू लागलेले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून नोटांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची अनेक बँकांची तक्रार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडच्याच एटीएम मध्ये जवळपास हीच स्थिती आपल्याला पाहायला मिळते. रोख पुरवठ्याचं प्रमाण मागणीपेक्षा कमी असल्यामुळे ही वेळ आल्याचं बँकांकडून सांगितलं जात आहे. एटीएम मधल्या खडखडाटामुळे पुन्हा एकदा नोटा टंचाईची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागते आहे. ही वेळ का आली? नोटाबंदीच्या निर्णयानंतरचं बँकांचं नियोजन नेमकं कुठे चुकलं? नोटाबंदीचा निर्णय हा चुकीचा ठरलाय का? कॅशलेस इंडियाची घोषणा ही शुद्ध फसवणूक ठरलीये का? मागणीच्या प्रमाणामध्ये नोटांचा पुरवठा अजूनही का होत नाही? हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर आलेले आहेत. आणि याच मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण करणार आजची चर्चा, ज्याचा विषय आहे एटीएम मध्ये खडखडाट का. आणि या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. हेमलता पाटील आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या, नाशिक मधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. संजय पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, कोल्हापूरमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. भाजपचे पदाधिकारी दिलीप थोरात औरंगाबाद मधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आणि सर्वसामान्य नाशिककर म्हणून नितीन शुक्ल या कार्यक्रमात नाशिक मधून सहभागी होत आहेत. या सगळ्यांशी मला बोलायचं आहे, पण सुरुवातीला मी जाणार आहे नितीन शुक्ल यांच्याकडेच, कारण सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून नितीन शुक्ल आज या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. नितीन शुक्ल, काय अनुभव आहे तुमचा एटीएमच्या संदर्भातला? नितीन शुक्ल, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? हा, येतो. कनेक्शन प्रॉब्लेम होतो. हा, मुद्दा इतका आहे की सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आज या चर्चेमध्ये सहभागी होत आहात. नोटबंदीच्या निर्णयानंतर आता 7 महिने जवळजवळ या निर्णयाला झालेले आहेत, पण अजूनही एटीएमच्या संदर्भात जर आपण विचार केला तर सगळे एटीएम, बहुतांश एटीएम हे आउट ऑफ कॅश असल्याचा आपल्याला अनुभव येतो आहे. तुमचा काय अनुभव आहे? परिस्थिती खरोखर वाईट आहे. आज जर आपण एक महत्वाची गोष्ट बघितली तर नाशिक जिल्ह्यासारख्या ठिकाणी 60 ते 70% एटीएम मध्ये बिलकुल पैसे नाही. आणि आता आपण त्याचा ऍडव्हर्स परिणाम कसा होतो, एकदम सामान्य माणसाला याचा कसा त्रास होतो ते बघा, की आज उन्हाळी सुट्ट्या चालू आहे आणि पूर्ण पर्यटन सीझन आहे, हा म्हणजे टुरिस्ट सीझन आहे. आणि नाशिक हे रिलिजियस टुरिझम साठी प्रसिद्ध आहे. तर त्र्यंबकेश्वर घ्या, वणी घ्या, राम मंदिराचा परिसर घ्या, शिर्डीचा परिसर घ्या. आता इथे सगळे जे भाविक येत आहेत हे सामान्य किंवा मध्यम वर्ग आहे येणार. आता त्यांच्याकडे काही चेकबुक घेऊन निघाले नाही किंवा त्यांच्याकडे काही कुठले ऍप्स नाही आहेत. आणि तिथला जो मंदिराबाहेर बसलेलं मार्केट आहे तिथे पण कुठले कॅशलेस व्यवहार होत आहे असं काही आपण ऐकवलेलं नाहीये. त्या सगळ्यांचं अडचण होते, कारण खिशात पैसे नाही, चलनच नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांच्या धंद्यावर पण परिणाम होत आहे आणि या सगळे जे टुरिस्ट आहेत त्यांना सुद्धा खूप मोठी अडचण होते. तर अशा स्वरूपाच्या अडचणी आज लोकांना येत आहेत. म्हणजे सामान्य माणसाला काहीच समजत नाही की काय करावं. बरोबर आहे. सर्वसामान्य माणसाची अक्षरशः कुचंबणा खरं म्हणजे या निर्णयामुळे होते आहे. जसं तुम्ही आता उल्लेख केला की आता मे महिन्याचा सगळा हा सीझन सुरू आहे, सुट्ट्यांचा सीझन सुरू आहे, लोक पर्यटनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात आणि अशा वेळेला जर खिशामध्ये पैसेच नसतील, रोकड नसेल आणि एटीएम चालत नसेल, अशा वेळेला लोकांनी काय करायचं? कारण प्रत्येकाकडेच अजून सुद्धा जे एटीएम कार्ड असतं म्हणा किंवा कॅशलेस साठी ज्या काही ऍप्स लागतात ते अजूनही बऱ्याच लोकांकडे नाहीत. अशा स्थितीमध्ये सर्वसामान्यांची जी कुचंबणा होते ती फार मोठ्या प्रमाणात होते. हेमलता पाटील, तुम्ही कसं पाहताय? हाऊसमध्ये जेव्हा अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलले होते की इट्स ऑर्गनाइज्ड लूट अँड लिगलाइज्ड प्लंडर, ते किती खरं होतं हे आता लक्षात यायला लागलेलं आहे. आपण बघितलं की 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी झाली आणि आता 6 महिने होत आहेत. या 6 महिन्यामध्ये 3 वेळा आतापर्यंत एटीएम बंद झाले. जेव्हा पहिल्यांदा तर सांगितलं की आता एटीएम लवकर सुरू होणार नाहीत, नंतर 2000ची नोट मार्केटमध्ये आणली, त्याचं कॅशकेट करण्यासाठी ते एटीएम बंद होते. दुसऱ्यांदा एटीएम बंद पडले आणि आता आपण बघितलं की नाशिक जिल्ह्यातला विचार केला किंवा महाराष्ट्रातला विचार केला तर 97% एटीएम बंद आहेत आणि लोकांचे आता इतके हाल होत आहेत. बरं, पहिल्यांदा त्यांनी रिझर्व्ह बँकेने नोटा प्रोव्हाइड केल्या नाहीत. सुरुवातीला ज्या नोटा होत्या त्या चॉपरनी किंवा काही साधनांनी पाठवल्या. आता बँकांकडे नोटा नाहीयेत. बँकांकडे नोटा नसल्यामुळे एटीएम मध्ये नोटा नाहीयेत आणि लोकांना पैशांसाठी आता वणवण फिरावं लागतं. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी हे नोटबंदी केली
तेव्हा 8-8 तास 10-10 तास लोक रांगेमध्ये उभारलेले, 90 लोकांचा रांगेमध्ये जीव गेला आणि त्याला कुठेतरी देशभक्तीची झालर चढवून त्याचं स्पष्टीकरण केलं गेलं. आज बघितलं की 6 महिने झालं तरी आरबीआय सांगू शकलेलं नाहीये की त्यांच्याकडे नक्की किती नोटा आहेत, किती नोटा छापलेल्या आहेत. बरोबर, आणि याचा किती अर्थ अगदी बरोबर. काळापर्यंत हेमलता पाटील बाहेर फार महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे की 6-7 महिने होत आले पण अजूनही रिझर्व्ह बँकेकडे ठोस अशी माहिती नाही. अजूनही रिझर्व्ह बँक सांगू शकत नाही की किती नोटा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि कितीचा पुरवठा करायची गरज आहे. दिलीप थोरात आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत औरंगाबादमधनं. दिलीप थोरात, तुमचं सरकार केंद्रात सुद्धा आहे, राज्यात सुद्धा आहे, नोटबंदीचा निर्णय झाला, त्याच्यानंतर आता 6-7 महिने उलटून गेले पण परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. अशा वेळेला सर्वसामान्यांनी काय करायचं? कारण एटीएम मध्ये पैसे नाहीयेत, रोकड आणायची कुठून लोकांनी? नमस्कार. मान्य आहे की सध्या लोकांना एटीएम मधून पैसे अवेलेबल होत नाहीयेत, परंतु एक बाजू दुसरी समजून घेतली पाहिजे की ज्या माणसाकडे एटीएम कार्ड आहे तो माणूस जर मार्केटमध्ये फिरायला लागला तर आता बहुतेक डिजिटल व्यवहार सगळ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अंमलात येत आहेत. व्यापारी असेल, पेट्रोल पंप असेल, जिथं कुठे असेल. तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो की गेल्या महिन्याभरापासून माझ्या खिशात 300 रुपये घेऊन फिरतोय मी फक्त. परंतु मी मुंबईत फिरलोय, कोकणात जाऊन आलोय, सगळ्या ठिकाणी आलो, मला कुठेही कॅशची आवश्यकता 300 रुपयात तुम्ही कोकणात वगैरे सगळीकडे जाऊन आलात दिलीप थोरात? मला आश्चर्य वाटतं. हो, नक्कीच. 300 रुपये माझ्या खिशात आहेत पण माझं एटीएम कार्ड माझ्याजवळ आहे. त्याच्यामुळे मला नाही, पण मला समजा जर एसटीनी प्रवास करायचा दिलीप थोरात, नाही, माझा मुद्दा इतकाच आहे. मी समजा मुंबईमधून औरंगाबाद जायला निघालो, एसटीनी प्रवास करतो आहे, तिथे एसटीला मला तुम्हाला कॅश द्यायला लागतं कंडक्टरला, तिथे एटीएम कार्ड नाही चालत. ऐका ना, माझं पूर्ण ऐकून घ्यानंतर तुम्ही बोला. माझा अनुभव स्वतःचा तुम्हाला मी शेअर करतोय की जेव्हापासून नोटबंदी झाली तेव्हापासून जेव्हा माझ्या गाडीत डिझेल भरायचं असेल तर मी कधी कॅशचा वापर केला नाहीये, माझ्या कार्डचा वापर केला, मला कधीही अडचण आली नाहीये. आणि जेव्हा मी प्रवास करतो त्यावेळेस हॉटेलमध्ये असेल किंवा बाकीच्या ठिकाणी असेल तर बहुतेक ठिकाणी डिजिटल व्यवहार सगळ्यांनी आत्मसात किंवा तुम्ही प्रवास कशाने करता? त्यामुळे मला आतापर्यंत कुठे अनुभव असा नाही आला की मला कधी कॅशची गरज पडली. दिलीप थोरात, तुम्ही प्रवास तुमच्या स्वतःच्या गाडीने करता की एसटी बसने वगैरे करता? स्वतःच्या गाडीनं करतो. त्याच्यामुळेच तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडत नसेल. पण आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं जेव्हा एसटीने प्रवास करतात ना तेव्हा त्याला कॅश द्यायला लागते कंडक्टरला. अशा वेळेला एटीएमचं कार्ड नाही चालत, ऍप नाही चालत. हो साहेब, मी काय सांगितलं तुम्हाला, थोडीफार कॅश जी आहे मधल्या काळात ती अवेलेबल जर करून ठेवली तर तेवढ्या छोट्या कमी प्रवासात कमी पैशात आपण तो प्रवास करू शकतो. ठीक आहे, मला नितीन शुक्लांकडे जायला लागेल. नितीन शुक्ल ज्या पद्धतीने दिलीप थोरात त्यांची बाजू मांडतायत, भाजपची, कारण सत्ताधारी पक्षाचे ते पदाधिकारी आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांनी बाजू उचलणं. नितीन शुक्ल, मला हे खरं म्हणजे पटत नाहीये की 300 रुपयामध्ये माणूस 2-3 महिने राहू शकतो. कसं पाहताय? म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2016 हे 52 दिवस अख्ख्या देशाची जनता नोटबंदीमुळे, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे सगळा त्रास सहन केला आहे. त्याच्यानंतर 1 फेब्रुवारीला आपले अर्थमंत्री बजेटच्या वेळेस म्हणतात की भारतीय जनता ही टॅक्स चोरी करणारी जनता आहे. म्हणजे पहिले आपण प्रामाणिक होतो, नंतर आपण चोर झालो आणि आता हतबल झालेलो आहोत. कारण आपलं पैसेच नाही, आपल्या अकाउंटमध्ये पैसे आपल्याला काढताच येत नाही. आता यांनी जे सांगितलं की ते 300 रुपये मागच्या प्रवास करता आहेत तर सत्ताधारी पक्षाला वेगळ्या सुविधा असू शकतात पण सामान्य जनतेला त्याच्या सुविधा नाही. आपण थोडे 2-3 प्रश्न अगदी गंभीरपणे घेऊ. यांनी एक भीम ॲप लॉन्च केलंय आणि त्याचा एक इव्हेंट झाला होता मध्ये. आज भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे, 116 कोटी मोबाईल कनेक्शन आहे भारतात, म्हणजे फार मोठा नंबर येतो. आणि फक्त 1 कोटी लोकांनी भीम ॲप डाउनलोड आत्ता केले. डाउनलोड म्हणजे यूज किती करता हा वेगळा विषय आणि ते कधी वर्क होतं म्हणजे हा वेगळा विषय. तर कॅशलेस ही इकॉनॉमीचं अजून यांचं जे एक स्वप्न आहे ना त्याचं आपण वास्तव बघू. भारतात फक्त 2% लोक कॅशलेस आहेत, चायनामध्ये 10% आहेत आणि जर्मनी सारख्या देशात सुद्धा फक्त 33% लोक कॅशलेस आहेत. आणि जगात जे काय छोटे छोटे देश आहेत, जे छोटे छोटे देश म्हणजे किती, त्यांची लोकसंख्या किती आहे तर 15 लाख 20 लाख असे लोकसंख्येचे, म्हणजे अंधेरी ईस्ट, साकीनाका असे जे परिसर आहे ना असे लोक कॅशलेस झाले आहेत. ते आत्ता भारतात पण आहे. तर अशा ज्या कॅशलेस झाले देशांची जी परिस्थिती आहे ती अशी आहे की तिथे 100% जरी कॅशलेस असेल तर तिथे निगेटिव्ह इंटरेस्ट रेट आहे. याचा अर्थ आपण जर बँकेत आपले पैसे ठेवले तर आपल्याला व्याज नाही मिळत तर आपले पैसे कापले जातात. आता जर अशी परिस्थिती भारतात उद्भवली की आपल्या बँकेतल्या पैशांवर, सेव्हिंग्ज अकाउंटवर पैशांवर व्याज नाही मिळणार, आपले पैसे कापले जातील, तर 2019 साली लोक यांना मतदान करतील का? तर याचा एक गंभीरपणे विचार केला पाहिजे. आज कॅश नाहीये तर ती कॅश कशी उपलब्ध होईल हे सरकारने समजून सांगितलं पाहिजे. अगदी बरोबर.
300 रुपयात महाराष्ट्र मिळू शकतो हे सांगितलं पाहिजे. अगदी अगदी मला बरं दिलीप थोरातांकडे जायला लागेल. दिलीप थोरात, तुम्ही हे समजावून सांगा लोकांना 300 रुपयात आपण कसं राहू शकतो, कॅशलेस असताना नक्कीच. कसं राहू शकतो. जसा दाखला खरं म्हणजे नितीन शुक्लांनी दिला की आता फक्त भारतामध्ये 2% लोक कॅशलेस झालेले आहेत, पण बहुतांश लोकांना अजूनही ते ऍप कसं वापरायचं, ते कॅशलेस व्यवहार कसे करायचे याचं नक्कीच, ज्ञान नाहीये, मुळात त्यांना प्रशिक्षण नाहीये, त्याची तुम्ही लोकजागृती त्यामध्ये केलेली नाहीये आणि तुम्ही निर्णय नक्कीच सांगू थोपवता. शकतो मी. आपला आजचा मुद्दा मुळात हा आहे की एटीएम मध्ये कॅश नाहीये. बरोबर. एटीएम मध्ये जाणारा माणूस त्याच्याकडे एटीएम आहे, एटीएम जो ज्याच्याकडे एटीएम कार्ड आहे तोच एटीएम मध्ये जाणार आहे, त्यालाच कॅशची आवश्यकता आहे. बहुतेक बँका जे 3% आपण जे कॅशलेस व्यवहार चालताय असं जरी म्हणत असाल तर एटीएम कार्ड ज्याच्याकडे अवेलेबल आहे त्याला कुठेही फिरताना अडचण येणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगितलेला आहे. डिझेलला असेल, हॉटेलिंगला असेल, राहण्याला असेल, आता कुठल्याही हॉटेलमध्ये निवासी असेल किंवा खाण्याची हॉटेल, तिथं जवळपास डिजिटल व्यवहार त्यांनी सगळ्यांनी सुरू केलेले आहेत. त्यांच्यामुळे कधी मला कुठे अडचण येणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला शेअर करतो सर्वसामान्य नागरिक म्हणून. मी भारतीय जनता पार्टीची बाजू घेण्यासाठी हा विषय इथे मांडत नाहीये. सर्वसामान्य नागरिकाला याच्यातून दिलासा मिळावा, आपली जी भूमिका आहे की सर्वसामान्य नागरिकांना आज जो त्रास होतोय त्याच्यातून हा दिलासा देण्यासाठी तुम्ही जे म्हणताय की मी जे माझा अनुभव तुम्हाला शेअर करतोय की सर्वसामान्य नागरिकांनी याची कुठेही भीती घेण्याची आवश्यकता नाहीये. दुसरा मुद्दा साहेब, याच्यात हा समजून घेतला पाहिजे की जेव्हापासून नोटबंदी झाली आणि जसं जसं नोटा अवेलेबल ह्या एटीएम मध्ये व्हायला लागल्या, भीतीपोटी बरेच लोक ते पैसे जास्त काढून घेऊ लागले आणि घरात ठेवू लागले. तुम्हाला गॅसचं उदाहरण सांगतो की जेव्हापर्यंत गॅस सहज उपलब्ध होता तोपर्यंत माणूस ज्या दिवशी गॅस गेला त्या दिवशीच आपल्याला नंबर लावत होता, ताबडतोब सिलेंडर घेऊन येत होता. ज्यावेळेस गॅस टंचाई झाली त्यावेळेस लोक आधीच गॅस आणून ठेवायला लागले. काहींच्या घरात 2 सिलेंडर, काहींच्या घरात 3 नाही, पण दिलीप थोरात हे कशामुळे होतं माहितीये का तुम्हाला? दिलीप थोरात हे कशामुळे होतं माहितीये का? ज्या पद्धतीने ती घोषणा अर्ध्या रात्रीतनं केली जाते, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला लावलं जातं, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती बसते, म्हणून लोक असं करतात. तुम्ही विश्वासातच घेतलं ना लोकांना याच्यामध्ये. लोकांनी नोटबंदीचं सर्वसामान्य लोकांनी नोटबंदीचं स्वागतच केलेलं आहे आणि हे जनसमर्थन त्यानंतरही ज्यावेळेस भाजपाला मिळालं त्याच्यातून हे समजून घेतलं पाहिजे की लोकांनी ह्या नोटबंदीचं स्वागत केलेलं आहे. लोकांना त्रास झालाय हे आम्ही मान्य करतो आणि लोकांनी तो त्रास सहन करतही भाजपाला समर्थन दिलेलं आहे की जेणेकरून काळा पैसा कमी करण्यासाठीचा भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी सरकार. ठीक आहे दिलीप थोरात, तुमचा मुद्दा पोहोचला. मला हेमलता पाटीलकडे यांच्याकडे जायचं. हेमलता पाटील, जसं आता दिलीप थोरात की त्यांचं समर्थन करू पाहतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्यांना त्रास झाला पण तरी सुद्धा लोक भाजपच्या बाजूनी आहेत कारण नोटबंदीचा निर्णय हा चांगला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काळा पैसा कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे. काय नेमकं झालंय हो? काळा पैसा खरंच कमी झाला असं वाटतंय? भाजपचे प्रवक्ते हे सर्वसामान्य नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना हा त्रास होत नाहीये. त्यांची सगळीच विधानं मला अत्यंत हास्यास्पद वाटली. म्हणजे अत्यंत नियोजन शून्य कारभार आणि ज्याच्यामध्ये संपूर्ण देशाला वेठीला धरलं, आर्थिक आणीबाणी घोषित झाली, असा हा सगळा कारभाराचं वर्णन करावं लागेल. आधी भ्रष्टाचाराचा मुद्दा, दहशतवादाचा मुद्दा याच्यावरती लोकांना वेड्यामध्ये काढलं आणि नंतर जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा 2,000 रुपये इंट्रोड्यूस केले, 2,000 रुपयाची नोट इंट्रोड्यूस केली. कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार कमी झालेला नाहीये, दहशतवादी कारवाया कुठल्याही पद्धतीने कमी झालेल्या नाहीयेत आणि नंतर पैसे जेव्हा यांच्याकडे कमी पडायला लागले तेव्हा ते कॅशलेसकडे वळले. आता मला एक उदाहरण द्यायचं की सावरकर प्रतिष्ठान मार्फत गसई गावामध्ये ठाण्याला सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते एक वाजत गाजत आपण कॅशलेस ते गाव जाहीर केलं. आज त्या गावाची परिस्थिती काय आपल्याला माहिती आहे का? 25,000 लोकसंख्येचं गाव आहे, 800 लोकांकडे सुद्धा एटीएम नाहीये. त्यांची जी ठाणे बँक आहे त्याच्यामध्ये पैसे नाहीयेत, लोकांचे पैसे ठाणे बँकमध्ये अडकलेले आहेत आणि महिन्यातून एखादा माणूस कार्ड स्वाईप करतं. संपूर्ण गाव आता आर्थिक चणचणीखाली गेलंय. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्या स्वतःच्या आरत्या वळून घ्यायच्या, स्वतःचं कौतुक करून घ्यायचं आणि लोकांना वेटीला. बरोबर. हेमलता पाटील, या मुद्द्यावरती दिलीप थोरातांचं उत्तर आपण घेऊयात. नाही मी एकच उदाहरण ते म्हणतात की लोक घरामध्ये पैसे ठेवतात. अहो, बँकांचा जर ठेवीचा इंटरेस्ट रेट 7.5 झालेला आहे. आता लोक कशासाठी बँकांमध्ये पैसे ठेवतील? आणि सरकारची सतत बदलणारी धोरणं आणि त्यामुळे लोकांना सरकारबद्दल विश्वास राहिले. बरोबर, अगदी बरोबर. मला दिलीप थोरातांकडे जायचं. हेमलता पाटील, तुमचा मुद्दा पोहोचला. दिलीप थोरात ज्या पद्धतीने आता हेमलता पाटील काही मांडणी करतायत त्यांचं म्हणणं हे अगदी सर्वसामान्यांचं पण म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या धोरणामध्ये म्हणजे या केंद्र सरकारनं धोरणामध्ये सातत्य ठेवलेलं नाही. इतक्या वेळा हे निर्णय बदललेले आहेत, काही ना काही घोषणा सातत्यानं केल्यात. दुसरा मुद्दा जो दसई गावाचा आहे, ती वस्तुस्थिती त्या गावची आहे की ते गाव कॅशलेस झालं म्हणून मोठा गाजावाजा केला, माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या आल्या, पण आता स्थिती अशी आहे तिथली ज्याचा उल्लेख आता हेमलताताईंनी केला, ते गाव अजूनही कॅशलेस झालेलं नाहीये. मग तुम्ही स्वतः फक्त इव्हेंट्स करत चाललेला.
नाही साहेब, एक समजून घेतलं पाहिजे, ते गाव ग्रामीण भागातला हा विषय अडचणीचा आहे का, तर आहे. परंतु त्या ठिकाणी सगळ्याच लोकांकडे एटीएम नाही, एटीएम नाहीये. सगळे बहुतेक लोक, ग्रामीण भागातील लोक बँकेत जाऊन कॅश. मग त्या गावाला तुम्ही 100% कॅशलेस गाव म्हणून प्रमोट कशाला करता? पण मग काय म्हटलंय, दसई गावाला मग 100% कॅशलेस गाव येत नाही म्हणून मी त्याला उत्तर देणं मला अवघड जात आहे. त्यांचा आवाज मला स्पष्ट येत नाही. नाही, त्यांचा मुद्दा इतकाच होता की धसई नावाचं जे गाव आहे ते गाव 100% कॅशलेस केल्याची घोषणा सरकारने केली. तिथं एक मोठा इव्हेंट पण केला, पण त्या गावामध्ये अजूनही कॅशलेस व्यवहार झालेले नाहीत सुरू अजून. तर ठीक आहे ना, त्याच्यात काही अडचणी असतील ते एखाद्या गावाचा विषय सोडून द्या. कशाला तुम्ही प्रमोट करता, कशाला इव्हेंट करता? मग तुम्ही आरत्या कशाला स्वतः जवळून घेता, कशाला स्वतः कौतुक करून घेता लोकांना भेटीला? काय जमला तर पाटील जर हळू बोलल्या तर मला त्यांचं स्पष्ट ऐकू येईल, मला त्यांचं स्पष्ट ऐकू येत नाही. नाही, त्यांचा मुद्दा इतका आहे की स्वतःलाच तुम्ही आरत्या स्वतःच्या कशाला ओळून घेता असा त्यांचा प्रश्न तुम्हाला. नाही, आम्ही स्वतःची आरती ओळखूनच घेत नाहीये, हे सर्वसामान्य नागरिकांनी ठरवलेलं. आता विरोधी पक्ष म्हणून त्यांना आरोप करायचे असेल तर ते करत राहावे. लोकांनी किती सिरियस घेतली. ठीक आहे, विरोधी पक्ष म्हणून हेमलता पाटील बोलतात हे आपण मान्य करू, पण तुमचा मित्र पक्ष असलेला शिवसेना जो आहे त्याचे संजय पवार आपल्या सोबत आहेत कोल्हापूरमधनं. संजय पवार मत ऐकून घ्या. नाही, हा संजय पवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत कोल्हापूरचे. एटीएमचा एकूण खडखडाट आपल्याला पुन्हा दिसतोय. चांद्यापासून बांद्यापर्यंत जवळपास 70-80% एटीएम हे बंद आहेत. काय तुमचं म्हणणं याच्यावरती शिवसेना म्हणून? मला असं वाटतंय की घोषणा जेव्हा झाली ती 3 महिन्यासाठी होती का 3 वर्षासाठी होती, हा पहिला प्रश्न मला मुळात सुटलेला नाही आहे. हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी हे काय सर्वसामान्यांचं काम नाही, हे सरकारची जबाबदारी आहे. कॅशलेस 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 म्हणतो आपण, किती प्रबोधन झालं. आमच्या भागामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे, त्यांना रोजच्या रोज शेतीसाठी रोजच्या रोज कॅश द्यायला लागती. आता भीतीपोटी लोक बँकेत पैसे भरत नाही आहेत, स्वतः घरात ठेवतायत. विमानं उडली भरपूर पैसे घेऊन, तर ती उतरली कुठे विमानं नक्की? हा सगळा संभ्रम अवस्था झालेला आहे. लोक बँकेकडे जायला तयार नाही आहेत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. दिलीप थोरात आता याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल. ज्या पद्धतीने संजय पवार मांडणी करतायत, बरोबर. संजय पवार तुमचा मुद्दा पोहोचला. दिलीप थोरात तुमचा मित्रपक्ष असलेला शिवसेना सुद्धा तुमच्यावरती टीका करतोय, तुमचं अपयश असं म्हणतोय. नोटबंदीवर पहिल्यापासूनच टीका करतायत. मान्य उद्योजक असेल किंवा यांनी असेल नोटबंदीला विरोधच केला होता, हे आम्ही मान्य करतो. परंतु हे जे काय आता हेमंत पवार साहेबांनी जे काय विषय मांडलेला आहे, दिलीप पवार, हेमंत पवार, दिलीप पवार, हा ठीक आहे, पवार साहेबांनी जो काही संजय पवार की संजय पवार तर त्यांनी जो काही विषय मांडलेला आहे की शेतकऱ्यांना पैशाची कमतरता रोजची रोज यावेळेस लागते, तर शेतकऱ्यांकडे, सगळ्याच शेतकऱ्यांकडे एटीएम कार्ड नाहीये. आपण आज एटीएम विषयी चर्चा करतोय आणि एटीएम त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना बँकेत जाऊनच कॅश अवेलेबल करून घ्यावं लागतात. त्याच्यात काही प्रमाणात अनियमितता झालेली आहे, ते मान्य करतो आम्ही. कारण की बऱ्याच खाजगी बँका, कोऑपरेटिव्ह बँका ह्या काय करतायत की एटीएम मध्ये पैसेच टाकत नाही त्यांचे, आणि नॅशनलाइज बँका जेवढ्या काही एटीएम मध्ये पैसे टाकतात तेच पैसे बाहेर लोकांना ह्या अडचणी असतात. त्याच्यामुळे ह्या खाजगी बँका आणि सहकारी बँका ह्या जनतेत डायरेक्ट त्यांच्या खातेदारांना पैसे देतात. त्याच्यामुळे एटीएम मध्ये जो पैसा त्यांच्याकडून जायला पाहिजे तो जात नाहीये. आणि ह्या खाजगी बँकांच्या किंवा बरोबर आहे, कारण तुम्ही हे मान्य करताय की बँकांकडे पैसा जात नाहीये, तो पुरवठा होत नाहीये, म्हणजे याचा अर्थ तुमचं नियोजन चुकलेलं आहे केंद्र सरकारचं. हे मान्य करा. आमचं नाही, बँकांचं नियोजन करताना हे मान्य करतोय. त्याच्यामुळे थोडाफार काही नागरिकांना त्रास होतोय का, तोही करतोय. पण एटीएम कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना कुठेही त्रास होत नाहीये. फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न पवार साहेबांनी जो मांडला तो अतिशय योग्य आहे. त्या बाबतीत मी मान्य करतो की त्याच्यात आपल्याला काहीतरी सुधारणा करण्याची मुळात मुद्दा इतकाच आहे की मागणी तसा पुरवठा आणि मागणीच्या प्रमाणामध्ये पुरवठा होणं नोटांचा, यासाठी जी यंत्रणा राबवायला पाहिजे त्यासाठी केंद्र सरकारने त्याचा विचारच केला नाही. याचा अर्थ तुमचं नियोजन हे सपशेल चुकलेलं आहे, हे तुम्हाला मान्य करायला लागेल दिलीप थोरात. नाही, तेच सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही समजूनच घेणं माझी. मी आधी पण तोच विषय सांगितलाय, आताही तोच विषय सांगतोय की जसं जसं कॅश अवेलेबल करून, नोटबंदीनंतर जसं जसं कॅश अवेलेबल केली सरकारने, मधल्या काळात सगळ्यांचा सुरळीत व्यवहार चालू होता. परंतु आता मार्च गेलाय, मार्च मध्ये बरेच व्यापारी त्यांचे अकाउंट क्लिअर होण्यासाठी किंवा फायनल करण्यासाठी कॅश दाबून ठेवतात, किंवा नागरिकही आता पैसे मिळत नाही असं काही धरून पैसे जास्त अपेक्षा जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्या घरात ठेवतात. त्याच्यातूनही ह्या परिस्थिती उद्भवली असं माझं मत आहे. संजय पवार बोला, तुम्ही आता बोर्डवरती करत होता. संजय पवार बोला. साहेब मला असं वाटतंय, आमच्या मित्र पक्षाच्या आमच्या मित्राला विचारायचंय, निवडणुका राज्यातल्या किंवा देशातल्या जेव्हा झाल्या किंवा होतात त्यानंतरची परिस्थिती अशी का होती? मला आवाज नाही आला ऐकत पवार.
निवडणुका राज्यातल्या देशातल्या जेव्हा जेव्हा होतात सार्वत्रिक निवडणुका, त्यानंतर पैशाचा तुटवडा कायम जाणवतो. आता कशामुळे जाणवतोय तर पवार साहेब तुम्हालाही माहितीये, तुम्ही काय सगळं सर्व काय काय चालू असते तुम्हाला सगळ्याला माहिती, मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि आपण शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणताय सुशिक्षित लोकांना ठीक आहे, परंतु आज ज्या लाईन्स बघतोय आपण एटीएम समोर, ती लोक सर्वसामान्य नागरिक आहे. हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचं आहे. पवार साहेब सांगतो मी की भीतीपोटी आपण लाईन लावतोय. पैसे ज्या आयटीएम मध्ये अवेलेबल झाले तिथं लगेच आपण लाईन लागतोय आणि त्याच्यामुळे हा त्रास सहन करून घेतोय. लोकांना गरज नसताना लाईन मध्ये लागलं जातं आणि त्यांना पैसे घेण्याची घाई करण्यात जाते. संजय पवार बोला. दुर्गेशजी, आपण बघितलं असेल. नाही हेमलताताई, तुमच्याकडे मी येतो. मला फक्त संजय पवारांचा फक्त मुद्दा पूर्ण होऊ दे. बोला संजय पवार. नाही, माझं मत असं आहे की एटीएम बाहेर जी लोक उभारतायत ती सर्वसामान्य लोक दिसत आहेत. बरोबर. त्यांना रोजच्या रोज पैसे लागतात तिथं. बरं, माझे पैसे मी किती वेळा काढायचे हे कोण ठरवणार? 4 वेळा काढलेला तुम्ही परत पैसे गोळा करणार म्हणजे मी सांगतोय पवार साहेब, कसली चालली ही परिस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे आपल्याला. टंचाई केलं पाहिजे. ज्यावेळेस टंचाई निर्माण होती त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकाची भावना असते की पैसे अवेलेबल आहेत तर घेऊन ठेवा आणि घरात गरजेपेक्षा जास्त पैसे आपण साठवून ठेवतो. पैशाच्याच बाबतीत नाही आहे तर इतर वस्तूंच्या बाबतीत तसंच होतं, हे मी तुम्हाला लक्षात आणून देतो. सांगायला तयार नाही आहे. ते मुळामध्ये याच्यामध्ये केंद्र सरकारची भूमिका फार महत्वाची खरं म्हणजे दिलीप थोरात आहे की लोकांना तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे, ते तुम्ही घेत नाही आहात. लोकांना तुम्ही समजावून सांगायला पाहिजे, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. लोकांनी पूर्णपणे विश्वास भारतीय जनता पार्टीवर तो ठीक आहे, तुम्ही मिळवला विश्वास हा वेगळा मुद्दा एटीएमचा पैशांचा आहे. त्या बाबतीत दिलीप थोरात नाही दिलीप थोरात ते ठीक आहे, निवडणुकीत तुम्हाला निवडून दिलं लोकांनी, सगळीकडे तुम्हाला बहुमत मिळालं, हे सगळं मान्य. पण याचा अर्थ एटीएम मधला खडखडाट असताना सुद्धा लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील असं होत नाही. मुद्दा इतका होता माझा की हा जो निर्णय तुम्ही घेतलेला होता नोटबंदीचा, त्याच्यानंतर लोकांपर्यंत जाऊन त्यांचं प्रबोधन करणं, मागणीचा पुरवठा नोटांचा होईल या संदर्भातलं नियोजन करणं, यासाठी म्हणून केंद्रीय स्तरावरती केंद्रीय पातळीवरती तुम्ही नियोजन करण्याची गरज होती. ते करताना तुम्ही दिसत नाही. उलट लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे, तुम्ही दावा करत चाललेला आहात. जनता पार्टी म्हणून कॅशलेस व्यवहाराच्या बाबतीतला वेळोवेळी प्रशिक्षण शिबिर, मार्गदर्शन शिबिर आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्यातूनच लोकांना हा विश्वास निर्माण झाला. ठीक आहे, हेमलता पाटील तुम्ही बोला आता. फक्त आपण नाशिक जिल्ह्याचं उदाहरण घेऊया. नाशिक जिल्ह्यामध्ये 903 एटीएम मशीन आहेत आणि नाशिक शहरामध्ये 325 एटीएम आहेत. यातले 98% एटीएम मशीन गेल्या 4 दिवसापासून बंद आहेत. एकट्या नाशिक शहराची दिवसाची मागणी ही 5 कोटीची आहे आणि नाशिक शहरामध्ये फक्त 10 कोटी रुपये शिल्लक आहेत. म्हणजे तुम्ही मला हिशोब सांगा की लोकांना आता पैसे कुठून मिळणार? आणि हे खाजगी बँकेचं उदाहरण देतात. स्टेट बँकेची परिस्थिती आहे. स्टेट बँकेचे एटीएम बंद आहेत म्हणजे लोकांना कुठल्याही पद्धतीचा रिलीफ मिळालेला नाहीये आणि एटीएम कार्ड असून लोकांना जर रांगेत उभं राहावं लागतं, लोकांना जर वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं, तर हे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि लोकांमध्ये आर्थिक आणीबाणी घोषित करण्यासाठी हे सरकार कारणीभूत आहे. दिलीप थोरात आता याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल. देशात आर्थिक आणीबाणी लागू का करू नये? गरजच नाहीये, लोकांना गरज नाहीये. विरोधी पक्ष म्हणून त्यांना आरोप. लोकांना पैशांची गरज आहे ना, पण लोकांना पैशांची गरज आहे, त्यासाठी एटीएम कडे जातात लोक. आता थोडाफार जो त्रास होतोय, मी आधी पण सांगितलं, आता पण सांगतोय की लोकांनी भीतीपोटी ह्या रांगा लावलेल्या आहेत. रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये, हे तुम्ही सांगतोय तुम्हाला. दिलीप थोरात बोला 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 बोला. तुमच्याकडनं फार अपेक्षित आम्हाला बोला तुम्ही. बिलकुल नक्कीच. मी हे काय सांगतोय की जनतेला 90% जनता खुश आहे, 70% म्हणजे आहे, त्याच्यात काही अडचण नाहीये. डिजिटल व्यवहाराकडे जर वळलं तर लोकांना आवश्यकता पडणार नाहीये. शेतकऱ्यांच्या बाबतीत पवार साहेबांनी सांगितलं ते मान्य करतो की शेतकऱ्यांना याच्यात थोडीशी अडचण होती, त्याच्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. खाजगी बँका आणि सरकारी बँकांचं कोऑर्डिनेशन नीट होणं आवश्यकता आहे. खाजगी बँका, कोऑपरेटिव्ह बँकांनी एटीएम मध्ये आपल्या स्वतःच्या कॅश टाकण्याची आवश्यकता आहे, की टाकल्या जात नाही. हे सगळं तुम्ही मान्य पण करताय, पण केंद्राची जबाबदारी मात्र झटकताना दिसत आहे. नितीन शुक्ल, माझ्याकडे आता शेवटचे 30 सेकंद आहेत. सर्वसामान्य नागरिक म्हणून या प्रश्नाकडे आता आपण कसं पाहिलं पाहिजे आणि केंद्रावरती दबाव कसा आणला पाहिजे?
आता काही नाही, लोकांनी पैसे बँकेत ठेवणं बंद केलं पाहिजे, आपल्या जवळ ठेवले पाहिजे, जेवढे पैसे जमतील तेवढे. कारण आता बँकेमधनं आपण अडचणीच्या वेळेस पैसे काढू शकू का नाही याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. हीच दुसरं म्हणजे आपण मानसिक आहे पेट्रोल आणि डिझेल किती वाया घालवायचं? ATM एका ATM मधून दुसऱ्या ATM मध्ये फिरण्यात. शेवटी ते पण परकीय चलन देऊनच आपण विकत घेतोय आणि आपलं पेट्रोल आणि डिझेलही वाचवायचंय. म्हणजे पूर्ण मिसमॅनेजमेंट आहे आणि याचं सामान्य नागरिक आता कंटाळलेला याला. आता इलेक्शनचा एक विषय करतात दरवेळेस. दिल्लीमध्ये आता निवडून 36% मतदान झाले, 64% विरोधात झाले. फक्त विरोधक एकत्र नव्हता म्हणून ते निवडून आलेले. तर प्रत्येक गोष्टीचा इलेक्शन आणि मतदानाची संबंध लावणं योग्य नाही. हा ATMचा जो खडखडाट आहे हा मिसमॅनेजमेंटचा रिझल्ट आहे आणि लोकांना याचं रिलीफ कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अगदी बरोबर. हा व्यवस्थापनातली सगळी जी अनास्था आहे, दुर्लक्ष आहे कमालीचं, याच्यामुळे कुठेतरी हा सगळा प्रॉब्लेम जो आहे, ही समस्या जी आहे ती भेडसावते आहे. ATM मध्ये खडखडाट आहे, नोटा मात्र काही मिळत नाहीत. 2000च्या नोटा जरी मिळाल्या तरी चालतील, आम्ही कुठून तरी त्या सुट्ट्या करून घेऊ, पण ते 2000ची नोटही मिळणं आता दुरापास्त झालंय. कारण ATMच्या बाहेर बोर्ड लागलाय आउट ऑफ कॅश. पण लोकांच्या मनामध्ये सुद्धा असं कुठेतरी आउट ऑफ ट्रॅक लोक जातील असं सरकारने करू नये. त्यासाठी योग्य ते व्यवस्थापन वेळीच करायला हवं. याचं कुठेतरी भान केंद्र सरकारने राखायला हवं. रिझर्व्ह बँकेने याची दखल घ्यायला हवी. याच नोटवरती मी सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. आता मुद्द्याचं बोलामध्ये इथेच थांबतो. लगेच थोड्या वेळाने आपण भेटतोय आमच्या साम अपडेट या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.